ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि बीडमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते. बीडमध्ये धनंजय मुंडेंचे समर्थक हे आता आक्रमक झालेले आहेत. सोनवणे सुरेश दसांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते. शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये मुंडे समर्थकांचा ठिय्या बघायला मिळतोय. जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत उठणार नाही असा पवित्रा या कार्यकर्त्यांनी घेतलाय. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळेला केली जाते. धनंजय मुंडेंचे शेकडो कार्यकर्ते समर्थक शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या घातलेला आपल्याला बघायला मिळतो. संतोष देशमुख प्रकरणामध्ये संतोष देशमुख या सरपंचाला सगळ्यात अगोदर मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेच्या काळामध्ये जे न्याय द्यायच्यासाठी काल परभणी या ठिकाणी सभेला आले होते, त्या सभेला येत असताना त्यांनी न्याय द्यायच्या भूमिकाला सोडून बीड जिल्ह्याचे आदरणीय मंत्री महोदय नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्यावर एकेरी बोलून की हाणण्या मारण्यापर्यंत जर भाषा काही समाजकंटक या ठिकाणी करत असतील तर दमानियासारखं प्रकरण असेल. या ठिकाणी जर साहेबांवरती बोलणारे अनेक या ठिकाणी समाजकंटक या ठिकाणी बोलत असतील तर त्यांच्या विरोधामध्ये संपूर्ण ओबीसी समाजाच्या वतीने या ठिकाणी बीड पोलीस स्टेशन शिवाजीनगर या ठिकाणी आम्ही अर्ज देत आहोत. या ठिकाणी आमची प्रमुख मागणी हीच आहे की या ठिकाणी काल तुम्ही जे बेताल या ठिकाणी वक्तव्य केलं आहे, बेताल वक्तव्य करून जे तुम्ही अरेतुरीची भाषा करत आहात, एखाद्या संविधानिक पदावरती असताना संविधान पदावरती कार्यरत असताना ज्या माणसाच्या विरोधामध्ये तुम्ही या ठिकाणी जर भाषा करत असाल तर आज सामान्य जे आम्ही माणसं आहोत, सामान्य जे युवक आहोत, तर आमच्यासारख्याही युवकांच्या आज धोका निर्माण झालेला आहे. तर या ठिकाणी शासन आणि प्रशासन या ठिकाणी काय भूमिका घेणार आहे की मंत्री महोदय. यानंतर गुजरातमधून एक अपघाताची बातमी समोर येते. गुजरातच्या पोरबंदर विमानतळावरती उतरताना भारतीय तटरक्षक दलाचं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये 3 क्रू मेंबर्सचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. पुढची बातमी बघूया. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून चोरीला गेलेलं बाळ अखेर सापडलेलं आहे. बाळाच्या मातेशी ओळख वाढवत संशयित महिलेने ऐन डिस्चार्जच्या वेळेला मातेच्या डोळ्या देखत बाळ चोरी करून पळ काढलेला होता. या महिलेचं कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालं होतं. आता हे बाळ शोधण्यात नाशिक पोलिसांना यश आलेलं असून चोरीला गेलेलं बाळ अवघ्या काही तासामध्ये पोलिसांनी आईच्या कुशीत सोपवलेलं आहे. इकडे जायकवाडीच्या पाणी प्रश्नावरती नाशिककरांच्या लढ्याला मोठं यश आलेलं आहे. जायकवाडी प्रकल्पामध्ये 65% साठा कमी करून 58% करण्यात आलेला आहे. जायकवाडी प्रकल्पात साठ्याची मर्यादा 65%वरून 58% करण्यात आल्याने 7% पाणी वाचणार आहे. नाशिक अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणी वाचल्यामुळे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. भाजप आमदार देवयानी फरांदेंच्या पुढाकाराने पाणी प्रश्नावरील लढ्याला हे मोठं यश आलं आहे. आणि नाशिक असं रिजन जे आहे या 2 विभागांचा हा लढा होता. त्याच्यामध्ये काही पॉलिटिकल इंटरव्हेन्शन्स देखील होत गेले आणि सातत्याने त्याच्यामध्ये 2 विभागांमध्ये लढे निर्माण होत गेले. परंतु समन्वय पाणी वाटपाचा कायदा केलेला असताना आपली मागणी होती की आमच्याकडे त्याच्यामुळे अन्याय होता कामा नये. आणि आता जे आपण काही मुद्दे सगळे उपस्थित केलेले होते त्या मुद्द्यांना यश येऊन त्याच्यामध्ये आपले जे मुद्दे होते ते देखील आता त्याच्यामध्ये विचारात घेतले गेलेले आहेत. यानंतर एक महत्त्वाची बातमी नागपूरमधून येते. नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये पॅथोजेनिक एव्हियन फ्लू H5N1 विषाणूची लागण झाल्यामुळे 3 वाघ आणि एका उपप्रौढ बिबट्याचा मृत्यू झालेला आहे. महाराष्ट्रातील प्राणी संग्रहालय बचाव आणि संक्रमण केंद्रांवरती रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. त्याचे नमुने ICAR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीजेस यांच्याकडे पाठवण्यात आलेले आहे. भारतात पहिल्यांदाच H5N1 विषाणूने वन्यजीवांवरती इतका मोठा फटका बसलेला आहे. आता आमच्याकडे 24 बिबटे आहेत, 12 वाघ आहेत आणि ही जी दुर्दैवी घटना घडली तर ते इन्फेक्शन बाकीच्या पिंजऱ्यांकडे जाऊ नये याच्यासाठी ज्या पिंजऱ्यांमध्ये इन्फेक्शन झालेलं होतं हे पिंजरे आम्ही 3 वेगवेगळी रसायनं वापरून डिसइन्फेक्ट केलेले आहेत. याच्याशिवाय फ्लेमगन वापरलेले म्हणजे जाळून काढलेत ते सगळे पिंजरे, त्याच्यामुळे त्याच्यात इन्फेक्शन राहिलेलं नाही. पण तरीसुद्धा अतिरिक्त खबरदारी म्हणून जे उर्वरित 12 वाघ आणि 24 बिबट्यांचे पिंजरे आहेत हे सुद्धा आम्ही रोज आता डिसइन्फेक्ट करतोय आणि पिंजऱ्यांच्या 4ही बाजूंनी पूर्ण आम्ही निर्जंतुकीकरण केलेलं आहे. या बातमीनंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतोय.
नाही असं छगन भुजबळ म्हणाले. मुंबई महापालिका निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक बैठक त्याबाबत संपन्न झाली. यावेळी महायुतीत आपल्याला किमान 60 जागा मिळाव्यात, अन्यथा स्वबळावर लढावं अशी मागणी उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून नेत्यांकडे केली. मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण या योजनेत आता काही अटी घातल्या जाणार आहेत असं सांगितलं. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली. अटी घातल्या तर महिला सरकारवर नाराज होतील असं ते म्हणाले. शिक्षण मंत्री दादा भुसे प्राथमिक, माध्यमिक आणि शिक्षकेतर संघटनेशी आज संवाद साधणार आहेत. शाळे व्यतिरिक्त शिक्षकांना दिलं जाणारं निवडणुकीचं काम असो किंवा सर्व्हेबाबतचं काम असो, त्यामुळे येणारा ताण आणि सध्याची शिक्षण पद्धती यावर चर्चा केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्याबरोबरच शिक्षकांवर शाळे व्यतिरिक्त कामाचा भार देखील कमी करण्याचा संकल्प राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलाय. शिक्षकांना शाळे व्यतिरिक्त निवडणुका आणि इतर कामांचा ताण असतो. यावरून शिक्षक वर्गात गेली अनेक वर्ष नाराजीचा सूर आहे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. जळगावच्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर रस्त्याच्या दुरावस्थेबाबत शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालकांना खडेबोल सुनावलेले आहेत. महामार्गाची दुरावस्था झालेली असून दुरुस्त न करणाऱ्या कंत्राटदाराला दंड का ठोठावला नाही, दुर्लक्ष करता आणि त्याचा त्रास आम्हाला होतो, अशा शब्दामध्ये चंद्रकांत सोनवणे यांनी सुनावलेलं आहे. अधिकाऱ्यांना यावेळेला धारेवर धरण्यात आलंय. दिशा समितीच्या पार पडलेल्या बैठकीत आमदार चंद्रकांत सोनवणेंनी चोपडा तालुक्यातील अंकलेश्वर बऱ्हाणपूर रस्त्याच्या दुरावस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला. दंड केला का त्याचा काही गव्हर्नमेंट कंडिशन बी झाल्यावरून दंड केला का आपण त्याला बघा तुम्ही दुर्लक्ष करता, त्याचा त्रास आम्हाला तिथे होतो. आज संपूर्ण चोपडा तालुक्यामध्ये जवळजवळ 40 ते 50 किलोमीटरची लेन संपूर्ण खराब झालेली. मग हे असताना तुम्हाला किती वारंवार सूचना द्यायच्या. माझे आमदार लता सोनवणेंनी 2दा आंदोलन केलं, उपोषण केलं, तरी दुर्लक्ष करताय तुम्ही. तर सकाळपासून आतापर्यंत घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या ज्या बातम्या आहेत त्याचा आपण सविस्तर आढावा या बुलेटिनमध्ये घेतलेला आहे. आजच्या दिवसातली खरं तर महत्त्वाची घडामोड म्हणजे पुण्यामध्ये आज मोर्चा पार पडलेला आहे. आपण आधी बघितलं बीडमध्ये मोर्चा झाला, त्यानंतर परभणीत मोर्चा झाला, पुण्यात सुद्धा तितकाच मोठा मोर्चा झालेला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये